2008 झाले, 2020 झालं, हे मार्केट क्रॅश झाले. आता पण सध्या वॉर टाईप सिच्युएशन, त्यामुळे काय होतं, लोक घाबरतात की SIP सुरू ठेवू, बंद करू, बरोबर. इन्व्हेस्टमेंटचं काय करू, माझ्या काढून घेऊ का, या बाबतीत काय सांगाल? SIP असा एक प्रकार आहे ना की ज्याचा सगळ्यात जास्त फायदा हा व्होलेटाईल टाइम्समध्ये होतो. व्होलेटाईल टाइम्स म्हणजे अशा वेळ जेव्हा मार्केट खूप सारखं वर खाली होतंय, जसं आत्ता बघायला मिळतंय आपल्याला. का सांगतो, आपलं दर महिन्याला परचेस होतोय, म्हणजे जेव्हा मार्केट वर जात आहे तेव्हा पण होतंय, खाली जात आहे तेव्हा पण होतंय. त्यामुळे एका प्रकारे आपलं ॲव्हरेजिंग होतं. म्हणजे असं समजा की मी 1 लाख रुपये डायरेक्ट मार्केटमध्ये टाकले, त्याच्यानंतर मार्केट कोसळलं, मग मला लगेच त्या 1 लाखाचे 70,000 दिसणार. 30% जर मार्केट कोसळलं तर मला भीती वाटणार, आणि मग तोपर्यंत ते वर येत नाही, त्या लेवलच्या वर जात नाही, तोपर्यंत मी लॉसमध्येच मला दिसणार. ह्याच्या अगेन्स्ट जर मी ते SIPच्या थ्रू इन्व्हेस्ट केले असतील तर काय होणार, जेव्हा मार्केट वर आहे तेव्हा माझे मे बी 10,000 रुपये इन्व्हेस्ट होत आहे. थोडं पडायला गेल्यावर पुढच्या महिन्यात 10,000, थोडं पडल्यावर 10,000, असं मार्केट जेव्हा खाली पडतंय तेव्हा पण 10,000 होत आहेत, आणि वर पण जातंय तेव्हा 10,000 होत आहेत. आणि दुसरं म्हणजे माझी जी बाईंग प्राइस आहे ती टॉपला नाही राहत, ती जर मार्केट खाली जाते तर ॲव्हरेज होऊन मध्ये राहते. बरोबर, जे काही मार्केटमध्ये वर खाली होतंय, जे काही होतंय त्याची ॲव्हरेज प्राइस मला मिळून जाते. हा मेन SIPचा फायदा. त्यामुळे जेव्हा टर्ब्युलंट टाइम्स असतात तेव्हा SIP थांबवायची का, तर एक्झॅक्टली नाही थांबवायची, अजिबात नाही, चालू ठेवायची. कारण सगळ्यात जास्त SIPचा फायदा जेव्हा मार्केट व्होलेटाईल आहे, खाली जात आहे तेव्हाच आहे.